मुख्यमंत्री शिंदे आज पुण्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। जुनी सांगवी, घोले रोड, शिवाजीनगर, वाकडेवाडी त्याचबरोबर एकता नगर या भागामध्ये मुख्यमंत्री शिंदे आज पाहणी करतील। पूरग्रस्त भागांच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची पत्रकार परिषद होणार आहे। पुण्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये 2 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। पुण्यातून प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, एकूणच आता सध्या आपण ज्या सगळ्या परिसराचा उल्लेख केला तिथे सध्याची काय परिस्थिती आपल्याला दिसते, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत, आणि अर्थात आता पुणेकरांना अपेक्षा असणार आहे, सगळ्या नुकसानग्रस्तांना अपेक्षा असणार आहे की सरकारच्या पातळीवरनं काही मदत व्हावी। नक्कीच मुख्यमंत्री ज्या ठिकाणी पाहणी करतात त्याच एकता नगर मध्ये मी आहे। आणखी सुद्धा थोडं पाणी जे आहे ते नदी पात्राशेजारी आपल्याला पाहायला मिळते। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार आहेत आणि त्याची पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने सगळं मदत कार्य जे आहे ते राबवलं होतं, ती सगळ्या टीम्स जे आहेत ते या ठिकाणी सज्ज करण्यात आलेले आहेत। आता मुख्यमंत्री आल्यानंतर या सगळ्या ऑपरेशनची माहिती जी आहे ते त्यांना अधिकारी देतील। त्याचबरोबर सकाळपासून महापालिकेचे अधिकारी, जिल्हा प्रशासनातले अधिकारी या एकता नगर भागामध्ये पाहणी करतायत आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात नेमकं काय काय माहिती द्यायची याची सगळी जी चाचपणी आहे ती करण्यात येते। पूर्ण तयारी चाललेली आहे, पोलीस बंदोबस्त मोठा आहे। या भागातल्या सगळ्या घरांची साफसफाई करण्यात आलेली आहे, रस्त्याला पावडर टाकण्यात आलेली आहे, ड्रेनेज साफ करण्यात आलेले आहेत आणि धुराची फवारणी सुद्धा केलेली आहे। मात्र इथल्या नागरिकांचं जे जैविक नुकसान झालं नाही, मात्र जे मालमत्तेचं नुकसान होते त्यासाठी इथल्या नागरिकांची मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, आम्हाला सीमाभिंत बांधून द्यावे, आमच्या रिडेव्हलपमेंटचं काम कसं करणार आहेत हे सांगावं। मदत ही अपुरी अशी जी आहे तात्पुरती ती मदत नको अशी सगळी इथल्या नागरिकांची अपेक्षा आहे। त्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना तसं सांगणार आहेत की आम्हाला मदत वगैरे ठीक आहे, सगळं संपलेलं आहे, पाणी आता विसर्ग संपत आलेला आहे। मात्र या ठिकाणी दरवेळेस येणारा जो पाण्याचा प्रवाह आहे तो वाढतोय, आमच्या घरात येते, त्यासाठी कायमस्वरूपी काही उपाययोजना सरकारकडून करता येतील का, त्यासाठी जो प्लॅन आहे तो तयार करावा आणि तशा उपाययोजना कराव्यात अशी सगळी मागणी इथले नागरिक त्यांच्याकडे करणार आहेत। त्यामुळे आता मुख्यमंत्र्याची सगळी प्रतीक्षा करतायत। प्रशासनाकडून मात्र मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याची जी तयारी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री या एकता नगर सोसायटीला भेट देतील आणि या ठिकाणची सगळी पाहणी करतील आणि काय परिस्थिती आहे हे सगळी प्रशासनाकडून जाणून घेतील। गुरु, धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आता नुकसानग्रस्तांना प्रतीक्षा आहे ती मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाहणीची आणि त्यानंतर अपेक्षा आहे ती मदतीची। पुढे